आजची ही रात्र शांत आहे, पण तुझं मन कदाचित शांत नसेल. दिवसभराच्या धावपळीत तू स्वतःला विसरून गेलास. कितीतरी गोष्टी मनात साचल्या, कितीतरी प्रश्न अनुत्तरित राहिले. पण आता हा क्षण फक्त तुझा आहे आणि स्वामी समर्थांचा आहे. जर तुझ्या मनात भीती असेल, अस्वस्थता असेल, भविष्याची काळजी असेल, तर हा आवाज शेवटपर्यंत ऐक. कारण आज स्वामी समर्थ तुला शांत झोपेचं वरदान देणार आहेत. डोळे अलगद मीट, एक खोल श्वास घे आणि मनात हळूच म्हण, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ती शक्ती आहे, ती संरक्षण आहे, ती आधार आहे. तू कितीही थकला असशील, तू कितीही तुटलेला असशील, तरी स्वामींची कृपा तुला पुन्हा उभं करेल. जीवनात प्रत्येकाला परीक्षा येतात, कधी नात्यांची, कधी पैशांची, कधी आरोग्याची, कधी मनःशांतीची. पण लक्षात ठेव, परीक्षा कायमची नसते, स्वामींची साथ कायमची असते. आज जे काही तुझ्या मनाला त्रास देत आहे ते आत्ता स्वामींच्या चरणी अर्पण कर. तू सगळं एकट्यानं उचलायचा प्रयत्न करू नकोस. स्वामी म्हणतात, तू माझा आहेस, मग ओझं मी उचलणार नाही का? कधी कधी आपण खूप विचार करतो, रात्रभर विचार, रात्रभर चिंता आणि झोप हरवते. पण आजची रात्र वेगळी आहे. आज विचार थांबू दे, आज मन शांत होऊ दे. कल्पना कर, स्वामी समर्थ तुझ्या जवळ बसले आहेत. त्यांचा हात तुझ्या डोक्यावर आहे. आशीर्वादाचा स्पर्श, शांततेची अनुभूती. तुझ्या भोवती प्रकाशाचं वलय आहे. कुठलाही नकारात्मक विचार त्या वलयाच्या आत येऊ शकत नाही. तू सुरक्षित आहेस, तू संरक्षित आहेस, तू एकटा नाहीस. उद्याची चिंता उद्यावर सोड. आजची रात्र विश्रांतीसाठी आहे. स्वामी समर्थ तुझ्या न्हारात आहेत, तुझ्या श्वासात आहेत, तुझ्या प्रत्येक ठोक्यात आहेत. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते व्यर्थ नाही. प्रत्येक वेदनेतून शिकवण आहे, प्रत्येक अडचणीतून मार्ग आहे. तुला वाटतं कदाचित, माझ्यासोबतच असं का होतं? पण स्वामी म्हणतात, तुझं भविष्य मी घडवत आहे. थोडा विश्वास ठेव. विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही, विश्वास म्हणजे शांत स्वीकार. आज तू सगळं सोडून दे. नियंत्रण सोड, भीती सोड, अतिविचार सोड. फक्त स्वामींच्या नावात विसाव. हळूहळू तुझा श्वास खोल होत आहे, मन शांत होत आहे, शरीर सैल होत आहे. झोप तुला अलगद कवेत घेत आहे. स्वामी समर्थ तुझ्या डोक्यावर कृपेचा हात ठेवून म्हणत आहेत, झोप माझ्या लेकरा, मी जागा आहे. आता काहीही बोलू नकोस, काही मागू नकोस, फक्त शांत हो. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. त्यांचं नाव मनात पुन्हा पुन्हा घोळू दे. तोच जप तुझी झोप गोड करेल. आजची रात्र चिंताविरहित जावो, उद्या नवीन आशेने उगवो आणि तुझ्या आयुष्यात स्वामींची कृपा अखंड वाहत राहो. स्वामी समर्थ नेहमी तुझ्यासोबत. आता मन अजून खोल शांततेत जाऊ दे. स्वामी समर्थांचा प्रकाश तुझ्या हृदयात अलगद पसरत आहे. ज्या आठवणी तुला त्रास देतात, ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा मनात येतात, त्या सगळ्या स्वामींच्या चरणी हळूच ठेव. प्रत्येक वेदना ही तुझी कमजोरी नाही, ती तुझ्या ताकदीचा भाग आहे. स्वामी समर्थ म्हणतात,
तू जे सहन केलंस त्यामुळेच तू अधिक मजबूत झाला आहेस. तुला कदाचित जाणवत नसेल, पण प्रत्येक कठीण प्रसंगानंतर तुझ्यात नवी शक्ती निर्माण झाली आहे. आज त्या शक्तीला ओळख. आज स्वतःला दोष देणं थांबव. स्वामी समर्थ तुझ्याकडे प्रेमाने पाहत आहेत. त्यांच्या नजरेत तुझ्यासाठी फक्त करुणा आहे. जग काहीही बोलेल, लोक काहीही म्हणतील, पण स्वामींच्या दृष्टीने तू पूर्ण आहेस. आता हळूच मनात विचार कर, आज दिवसभरात जे काही घडलं ते सगळं मी स्वामींना अर्पण करतो. चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याची शक्ती माग. यश मिळालं असेल तर कृतज्ञता व्यक्त कर. कृतज्ञता मनाला हलकं करतं आणि हलकं मन सहज झोपतं. आता श्वासावर लक्ष दे. श्वास आत, श्वास बाहेर. प्रत्येक श्वासासोबत स्वामींचं नाव घे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. हळूहळू तुझं मन रिकामं होत आहे. विचार विरघळत आहेत. ज्या चिंता तुला त्रास देत होत्या त्या आता दूर जात आहेत. स्वामी समर्थ तुझ्या भविष्याची तयारी करत आहेत. तुला फक्त आजची रात्र शांत घालवायची आहे. लक्षात ठेव, देव कधीही घाई करत नाही, पण तो कधीही उशीरही करत नाही. योग्य वेळ आल्यावर सगळं स्पष्ट होईल. आजचा हा अंधार उद्याच्या प्रकाशासाठी आहे. स्वामी समर्थ तुझ्या घरात सुख, तुझ्या मनात शांती आणि तुझ्या आयुष्यात स्थैर्य देत आहेत. तू जिथे आहेस तिथे सुरक्षित आहेस. आता शरीर पूर्ण सैल होऊ दे. डोळे जड होत आहेत. मन शांत होत आहे. झोप हळूहळू जवळ येत आहे. स्वामी समर्थ तुझ्या उशाशी बसले आहेत. तुझी काळजी करत आहेत. तुझ्या प्रत्येक श्वासावर त्यांची कृपा आहे. आता फक्त विश्रांती, फक्त शांतता, फक्त स्वामींचं नाव. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ.